गांधींच्या घराण्यामध्ये मुलीवर अन्याय झाला. प्रियंका गांधी यांना राहुल न्याय कधी देणार असा सवाल भाजपकडून राहुल गांधींना केला गेलाय. राहुल यांची पुरुष सत्ताक व्यवस्थेवर टीका समोर आली आणि त्यानंतर भाजपकडून राहुल गांधी यांना हा सवाल विचारला गेला. आज पुणे येथे भाषण करत असताना राहुल गांधी यांनी महिलांविषयी खूप कळवळ असल्यासारखं बोलणं केलं. स्वतःच्या घरामध्ये डावललेल्या बहिणीला प्राथमिकता देण्याचं काम स्वतः फेल असलेल्या राहुल गांधींनी केलं पाहिजे. त्याची प्राथमिकता त्यांनी सर्वात पहिल्यांदा दाखवावी आणि थोडा काँग्रेसचा इतिहास पण बघावा. काँग्रेसने कायमस्वरूपी महिलांना दुय्यम स्थान दिलं. प्राथमिकता कधीही मिळू नये यासाठी आग्रही राहिलेली काँग्रेस देशाने पाहिलेली आहे. आज सुद्धा 2026 मध्ये आलेलं 33% आरक्षणाचं बिल याला विरोध करण्यासाठी राहुल गांधी सगळ्यात पुढे होते, समस्त देशांनी बघितलेलं आहे. त्यामुळे ही दुटप्पी भूमिका ही कायमस्वरूपी देशवासियांनी, माता भगिनींनी आणि युवतींनी डावललेलीच आहे. दुसऱ्या बाजूला माननीय मोदीजींच्या नेतृत्वामध्ये दिमाखात पुढे चाललेल्या महिलांसाठीच्या योजना आणि प्रगतीपथावर असलेल्या महिला या देशामध्ये अग्रणी भूमिकेमध्ये असताना आपल्याला पाहायला मिळतात. ट्रिपल तलाक सोबतच आज 33% आरक्षणापर्यंत सर्व वयोगटातील महिलांसाठी कार्यरत असलेले मोदीजी यांच्या पाठीशी त्यांच्या खरेपणामुळे माता भगिनींनी आणि युवतींनी कायमस्वरूपी कौल दिलेला आहे. राहुल गांधींच्या या आजच्या पुण्यातल्या भाषणाला बघितल्यानंतर घरापासून त्यांनी महिला सक्षमीकरणाची सुरुवात करावी असंच मनापासून वाटतं.